नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BK MPSC स्टडीमध्ये। आणि मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे आपण MPSCचे अपडेटही देत असतो आणि सरळ सेवेचे जे अपडेट आहेत तेही देत असतो। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो मोठी मेगा भरती पोलीस भरती निघण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। आणि त्या अनुषंगानेच मित्रांनो परिपत्रक आलेलं आहे आणि गृह विभागाचं हे परिपत्रक आहे मित्रांनो। तर खूप मोठी मेगा भरती निघण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपल्याला तयारीला लागायचं आहे, रनिंग ग्राउंड मित्रांनो आणि लेखीच्याही तयारीला लागायचं आहे। तर पहा मित्रांनो, या परिपत्रकामध्ये काय म्हटलेले आहे। तर मित्रांनो, सन 2022 व सन 2023 या वर्षातील तर मित्रांनो दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100% भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर मित्रांनो घेण्यात मान्यता देण्याबाबत मित्रांनो हे परिपत्रक आहे, शासन निर्णय। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपण जे पोलीस भरतीचे जी जाहिरात निघणार आहे मित्रांनो त्याचंही आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर त्याचं मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर मित्रांनो माहिती देत आहे। तर मित्रांनो पहा, महाराष्ट्र शासन गृह विभाग तर मित्रांनो येथे शासन निर्णय येथे क्रमांक दिलेला आहे। तर मित्रांनो येथे जे दिलेले आहेत वित्त विभाग शासन निर्णय जे दिलेले आहेत त्याची माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो येथे पहा, प्रस्तावना दिलेली आहे। येथे सन 2022 व 2023 या वर्षातील दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅट्समॅन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई एकूण मित्रांनो 17,471 इतकी पदे मित्रांनो भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत। म्हणजे मित्रांनो खूप मोठी मेगा भरती मित्रांनो गेल्या वेळी जी झाली होती 18,000 पेक्षा जास्त पदे होते। तशीच मित्रांनो 17,471 पदाची मोठी जाहिरात मित्रांनो निघणार आहे। तर मित्रांनो पहा पुढे, वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयामुळे ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतिबंध अंतिम मंजुरी केली आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता मित्रांनो अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यास अनुमती मित्रांनो देण्यात आली आहे। तसेच सामान्य प्रशासनाचे विभाग मित्रांनो ही तुम्ही वाचून घ्या। तर मित्रांनो बघा, महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो मित्रांनो कोणती कंपनी अर्ज स्वीकारेल, तसेच आधी लेखी होईल की मैदानी, या सर्व बाबी अजून क्लिअर नाहीत मित्रांनो। त्या बाबी महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण व खास पथके ठरवेल मित्रांनो। तर मित्रांनो पहा, जाहिरात येण्याची वाट बघा सर्वांनी, तोपर्यंत जोमाने तयारी करा। कृपया कोणीही कॉल करू नका। तर मित्रांनो पहा पुढे जे का म्हणलेलं आहे। तर मित्रांनो येथे दिलेलं आहे, गट क व गट ड संवर्गातील मित्रांनो नामनिर्देशाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरताना स्पर्धा परीक्षा TCS ION टाटा कन्सल्टन्सी तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे TCS व IBPS तर येथे मित्रांनो या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले आहेत मित्रांनो। तर पुढे पहा काय म्हटलं आहे। तर मित्रांनो येथे दिलेला आहे शासन निर्णय। तर पहा मित्रांनो येथे सन 2022 व सन 2023 या वर्षातील 31/12/2023 अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅट्समॅन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई एकूण मित्रांनो 17,471 पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ 1 येथील दिनांक 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सूट देण्यात येत आहे। तर मित्रांनो लवकरच 17,471 पोलीस शिपाई पदासाठी भरती येणार आहे। आणि ब्रेकिंग न्यूज ही दिलेली आहे मित्रांनो। पुढारी या म्हणजे आपलं न्यूज चॅनल आहे त्याही मित्रांनो त्या चॅनलनेही मित्रांनो हे जी जाहिरात आहे त्याची पुष्टी केलेली आहे मित्रांनो। तर प्रस्तुत भरती प्रक्रियेमधील पदे भरण्याची कारवाई करताना आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यात येते। त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा OMR आधारित घेण्याची मुभा आहे मित्रांनो। तर लवकरच तयारीला लागा, ग्राउंड आहे तुमचं, लेखी आहे। तर मित्रांनो जास्त वेळ वाया घालवू नका आणि लवकरच पोलीस भरती निघेल मित्रांनो। तर मित्रांनो निवडणुकीची मित्रांनो आचारसंहिता लागेल किंवा नाही लागेल ह्याची मित्रांनो काहीच वाट पाहू नका आणि अभ्यासाला लागा मित्रांनो। आणि एक ग्राउंडची ही तयारी ठेवा। तर लवकरच मित्रांनो राज्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे।
तर मित्रांनो येथे पाहू शकता तुम्ही पोलीस भरतीसाठी लागणारे मित्रांनो महत्त्वाची कागदपत्रे ही तुम्ही ठेवायची आहे मित्रांनो। त्यासाठी 10वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र असे जे जे आहेत मित्रांनो पोलीस भरतीसाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला ठेवायचे आहेत। तर मित्रांनो कोणचीही तुम्ही कमी पडू द्यायची नाही। इतके दिवस मित्रांनो मेहनत केलेली ही तुम्ही वाया जाऊ द्यायची नाही। तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जी जाहिरात ऑफिशियली आणि नंतर मित्रांनो जी जाहिरात निघेल जी डिस्ट्रिक्ट लेवलला असेल मित्रांनो किती जिल्ह्याला किती जागा निघणार आहे तर त्याबद्दलची ही माहिती आपण देणार आहोत। तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे आपण नंतर व्हिडिओ बनवणार आहोत त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल।